नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये. तुम्हाला माहितीच आहे ही व्हिडिओ सिरीज आपण डिझाईन केली आहे स्पेसिफिकली MPSC, JEE, SSC JEE, AE, PWD, WRD, सरळ सेवा भरती अशा सर्व एक्झामसाठी ज्या एक्झाममध्ये इंजिनिअरिंगचा मेकॅनिक्स हा सब्जेक्ट असणार आहे. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की मेकॅनिक्स हा बऱ्याच येणाऱ्या पुढच्या सब्जेक्टचा पण काय एक बेस आहे, पाया आहे. उदाहरणार्थ फ्लुइड असू द्या किंवा सॉम असू द्या किंवा टॉम आणि वगैरे बरेच सब्जेक्ट्स आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत ही सिरीज आपण कशी कव्हर केलेली आहे. कन्सेप्च्युअल पूरा डिटेल एक्सप्लेनेशन, PYQs, काही क्वेश्चन्स, काही एक्सपेक्टेड क्वेश्चन, काही ॲनालिसिस, अशा सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून समोर वाटचाल ठेवलेली आहे. आतापर्यंत आपण फ्रिक्शनचे 2 लेक्चर झालेले आहे, त्याआधी 4 चॅप्टर कंप्लीट झालेले आहे. आणि तुम्हाला ऑब्विसली माहिती आहे की हे सर्व गोष्टी तुम्ही कुठे बघू शकता, आपल्या ॲपवर ज्याचं नाव आहे PCC प्लस कोचिंग क्लासेस, जे तुम्हाला ॲप स्टोअरवर भेटणार, किंवा तुम्ही खाली आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण जाऊन डाउनलोड करू शकता. आणि टेलिग्राम चॅनलवर पण सबस्क्राईब करून तुम्ही विचारू शकता काही तुमचे क्युरीज किंवा इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर. तुम्हाला जर पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हे आमचे नंबर आहे, या ठिकाणी तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता. एकदम सिंपलचं आहे. आणि आणखी जास्त टाइम याच्यामध्ये इन्व्हेस्ट न करता आपण सुरू करूया आपला तिसरं लेक्चर या टॉपिकशी रिलेटेड, ज्याचं नाव आहे फ्रिक्शन. तर सुरू करूया. बघा, आपण बघितलं होतं की टाइप्स ऑफ फ्रिक्शन काय होते. स्टॅटिक, जे स्टेडी केसमध्ये फ्रिक्शन होते तयार, त्यामध्ये ऑब्जेक्ट मूव्ह करायची टेंडन्सी आहे म्हणून फ्रिक्शन तयार केला, की हे काहीतरी करणार बघ चुकी होते म्हणून पहिलेच बांधून ठेवून द्या ते लॉजिकनं, की हा घसरणार आहे समोर जाऊन म्हणून त्याला पहिलेच थांबून ठेवायचं जे काम आहे त्याला म्हणतो आपण स्टॅटिक फ्रिक्शन. दुसरं काय, डायनॅमिक फ्रिक्शन. डायनॅमिक फ्रिक्शन जेव्हा शब्द आला तर डायनॅमिक किंवा कायनेटिक हा शब्द जो आहे हा कायच्या विषयी असते, हा शब्द आहे मोशन विषयी. म्हणजे इथे ऑलरेडी मोशन झालेलं असेल, मोशन झालं आहे, तर त्याच्याशी रिलेटेड जे फ्रिक्शन तयार झालं त्याला आपण काय म्हणणार आहे, डायनॅमिक फ्रिक्शन. So dynamic friction, it is also called as kinetic friction. It is resistance offered. विसरू नका, फ्रिक्शन का हमेशा एक रेजिस्टन्स आहे. जसं तुम्ही बघितलं असेल आधीच्या चॅप्टर मध्ये की सपोर्ट रिएक्शन काय रेजिस्टन्स आहे मुवमेंटला किंवा कुठल्याही फोर्सेसला. इथे पण हे काय रेजिस्टन्स आहे कुठल्या गोष्टीला, मोशन ऑफ अ बॉडी. आणि ती बॉडी काय ऑलरेडी इन मोशन असेल तर. जर मोशन मध्ये नसेल पण मोशन व्हायचे चान्सेस आहेत त्याला आपण काय म्हटलं होतं, स्टॅटिक फ्रिक्शन. इथे मोशन झालेलं आहे म्हणून डायनॅमिक फ्रिक्शन म्हटलंय. सो इट ऍक्ट्स अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. ते माहिती आहे आपल्याला. जर मोशन आपलं समोर असेल, जर आपलं मोशन समजा असेल ऑब्जेक्टचं या डायरेक्शन नसेल तर आपला फ्रिक्शन कुठे लागते, या डायरेक्शननी मोशन मध्ये आहे म्हणून कायनेटिक फ्रिक्शन लागेल. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. कायनेटिक फ्रिक्शन फोर्स इक्वल्स टू म्यू के इंटू एन. सगळ्या व्हॅल्यूज आपण आधी शिकलेल्या आहे. कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स म्हणजे FK. म्यू के म्हणजे काय होते, कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. जर तिथे S असता तर तो स्टॅटिक फ्रिक्शन झाला असता. N म्हणजे काय होते, नॉर्मल रिएक्शन. इट इज द रिएक्शन ऑफर्ड बाय सपोर्ट कशाना, किंवा त्याला आपण सरफेस म्हणतो, हा नॉर्मल सरफेस. याच्यामुळे जी रिएक्शन आली N त्याला म्हणतो आपण, ठीक आहे, नॉर्मल रिएक्शन. ओके, नेक्स्ट आहे फ्रिक्शनचे काही लॉज आपल्याला माहित असले पाहिजे. हे जे लॉज आहे फ्रिक्शनचे, हे लॉज आहे जनरल लॉज. जनरल म्हणजे हे स्टॅटिक साठी पण अप्लिकेबल आहे, हे डायनॅमिक साठी पण अप्लिकेबल आहे. कुठले जनरल लॉ, की फ्रिक्शन हमेशा अपोज करते रिलेटिव्ह मोशनला. कशामध्ये, बिटवीन टू सरफेस. आता हा शब्द जो आहे रिलेटिव्ह मोशन, तो रिलेटिव्ह मोशन सुरू पण असेल किंवा रिलेटिव्ह मोशन होऊ शकते, म्हणजे टेंडन्सी. दोन्ही गोष्टी पॉसिबल आहे इथे, दोन्ही गोष्टी पॉसिबल आहे. नेक्स्ट, फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स टँजेन्शियली टू द कॉन्टॅक्ट सरफेस. आता टँजेन्शियली शब्द ऐकायला अजीब वाटते, पण तो बघा, हा आपला सरफेस ठेवला आपण इथे. या सरफेसला आपण एक तर पॅरलल म्हणू शकतो, की हा सरफेस जर आपला असा असेल त्याला हा काय झाला, टँजेंट झाला. सरफेसला काय झाला, तो एक टँजेंट झाला. सो इट इज बेसिकली टँजेंट टू सरफेस. इट इज बेसिकली टँजेंट टू
सरफेस, तुम्ही त्याला सरफेसला टँजंट म्हणू शकता किंवा पॅरलल टू सरफेस, बोथ आर करेक्ट ऑप्शन. ऑप्शन मध्ये जर तुम्हाला टँजन्शियल शब्द आला, पॅरलल नाही आला, तरी तो करेक्ट असला पाहिजे, त्याला रॉंग करून यायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट, फ्रिक्शन डिपेंड्स, कशावर डिपेंड करते आपण बघितलंय, नेचर अँड रफनेस ऑफ सरफेस. आता बघा, लास्ट टाइमला एक क्वेश्चन आला होता, त्या क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शन होते की नेचर आणि रफनेस आपण दिलाय सरफेसचं, पण इन कॉन्टॅक्ट शब्द आलाय, तो एरिया इन कॉन्टॅक्ट ते पण करेक्ट आहे, रफनेस ऑफ सरफेस ते पण करेक्ट आहे, नेचर ऑफ सरफेस ते पण करेक्ट आहे. मग उरला काय होता, फक्त ऍक्च्युअल उरला होता आपला नॉर्मल रिॲक्शन. आता प्रश्न पडते आपला, नॉर्मल रिॲक्शन जी आहे बघा, आपला कुठेतरी क्वेश्चन असेल तो मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट, लेट मी चेक. ओके, इथे नाही, हा ओके, इथे बघा, मी इथे क्वेश्चन मार्क सोडला होता तुमच्यासाठी. काय सोडला होता की कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट, म्हणजे कशावर डिपेंड करत नाही. तर आपला डिपेंड कशावर करते, तो एरियावर करते, आताच बघितलं आपण, सरफेसच्या रफनेसवर पण करते. आता आपण शिकलो नवीन की नेचर ऑफ सरफेसवर पण कॉन्टॅक्ट आहे, जो नेचर ऑफ सरफेस त्याच्यावर पण डिपेंड करते. कायच्यावर डिपेंड करणार नाही, मग तो नॉर्मल रिॲक्शनवर डिपेंड करणार नाही. सो करेक्ट ऑप्शन काय असलं पाहिजे, आता सी असलं पाहिजे. पण जे एनालिसिस आपण लावतो की फ्रिक्शन Fs इज इक्वल्स टू म्यू एस इंटू एन, तर लक्षात ठेवा हा फॉर्म्युला आहे आपला स्टॅटिक फ्रिक्शन काढायसाठी. कशासाठी आहे, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स काढायसाठी आहे. याचा म्यू एस शी काहीही घेणं देणं नाही. कारण सांगतो, म्यू एस काय, म्यू एस इज अ प्रॉपर्टी ऑफ सरफेस, इट इज प्रॉपर्टी ऑफ सरफेस किंवा मटेरियल, प्रॉपर्टी ऑफ सरफेस ऑफ मटेरियल, मटेरियल सरफेसची प्रॉपर्टी आहे. तर हे जे आपण लिहिलं इथे की नेचर ऑफ सरफेसवर क्वेश्चन मार्क करून सोडला होता, लक्षात ठेवा जेव्हा आपण असं अनालिसिस करतो त्या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन ही कुठली प्रॉपर्टी नाही आहे, नेचर ऑफ सरफेस ही प्रॉपर्टी आहे, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट ही प्रॉपर्टी आहे, सरफेस रफनेस ही प्रॉपर्टी आहे. तर कोएफिशियंट कशावर डिपेंड करते, या 3 गोष्टीवर डिपेंड करते. तर जे आपलं आन्सर पाहिजे होतं ते आता, ते आपलं आन्सर काय असलं पाहिजे, ते आपलं आन्सर असलं पाहिजे नॉर्मल रिॲक्शन, इट इज इंडिपेंडेंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन. जेवढं वजन ठेवलं त्यानुसार फ्रिक्शन फोर्स चेंज होणार, कोएफिशियंट चेंज होणार नाही. लास्ट टाइम तुम्हाला मी अनालिसिस करायला सांगितलं होतं, तुम्हाला जर चेक करून सापडलं असेल आन्सर तर फार चांगलं, नाही समजलं असेल तर आता मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलाय की नेचर ऑफ सरफेस, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आणि सरफेस रफनेस हे सर्व काय मटेरियलची प्रॉपर्टी आहे, आणि म्यू पण काय एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे सरफेसची, नॉर्मल रिॲक्शनशी घेणं देणं नाही. म्हणजे 100 न्यूटन व्हॅल्यू ठेवा तुम्ही फोर्सची, किंवा 1000 न्यूटन ठेवा, किंवा 1 न्यूटन ठेवा फोर्स, सगळ्या केसमध्ये, या सगळ्या केसमध्ये म्यूची व्हॅल्यू काय राहणार आहे, सेम असणार आहे. काय बदलणार आहे, फक्त नॉर्मल रिॲक्शन बदलणार आहे. मग जर नॉर्मल रिॲक्शन बदलत असेल म्हणजे नॉर्मल रिॲक्शन कॉन्स्टंट नाही आहे, म्यू कॉन्स्टंट आहे, जे फोर्सवर आणि नॉर्मल रिॲक्शनवर डिपेंड करत नाही. सो इट इज इंडिपेंडेंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन, हे करेक्ट आन्सर आहे. ओके, तर लास्ट लेक्चरला सोडलेला क्वेश्चन आता इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं एक्सप्लेन करून. जे चुकी होऊ शकते फॉर्म्युला टाईप आपलं अप्लाय करायची ते पण तुम्हाला क्लिअर करून सांगितली की जे आपण फॉर्म्युला टाईप अप्लाय करून सॉल्व्ह करायला पाहतो ते सॉल्व्ह करायच्या वेळेस तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या व्हॅल्यूज कशाशी रिलेटेड आहे. म्यू एस ही प्रॉपर्टी आहे, हे आलेली प्रॉपर्टी नाही आहे, ही प्रॉपर्टी आहे ऑलरेडी. ठीक आहे, ओके, चला वापस येऊया आपल्या क्वेश्चनवर की it depends on nature and roughness of the surface and area in contact. It does not depend on, it is not depend on normal reaction. ठीक आहे, फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ एरिया ऑफ कॉन्टॅक्ट विदिन लिमिट्स. आता पहा हा पण प्रश्न आला तिथे डबल एक की आधी जे क्वेश्चन दिलाय डबल त्या क्वेश्चनवर जाऊया आपण. बघा क्वेश्चन मध्ये ते पण ऑप्शन दिलेलं आहे, कुठे गेलं ते, where is it. हा क्वेश्चन बघा इथे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट पण दिलेला आहे, पण
या ठिकाणी विदिन लिमिट हा शब्द दिला नाहीये, विदिन लिमिट हा शब्द दिलेला नाहीये. विदिन लिमिट जर शब्द दिला असता तर हा पण इंडिपेंडेंट झाला असता. सध्या विदिन लिमिट हा दिलेला नाहीये. म्यूएस ची व्हॅल्यू नॉर्मल रिएक्शननी बदलत नाही. म्यूएस काय राहते, नेहमी फिक्स राहते. नॉर्मल रिएक्शनशी त्याचं काही देणं देणं नाही. जर समजा इथे विदिन लिमिट दिलं असतं तर हा पण ऑप्शन आपण टिक केला असता, पण ते कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची गोष्ट सुरू आहे. ठीक आहे, इथे फक्त काय म्हटलंय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन लिमिटच्या आतमध्ये की बाहेर म्हटलंय का, नाही म्हटलंय. ठीक आहे, तर कन्फ्युजन करायसाठी किती एका क्वेश्चन मध्ये बदल करून आणू शकतात ते, हे तुम्हाला मी सांगितलं या क्वेश्चन मध्ये. याच क्वेश्चनला 4 वेगळ्या आन्सर मध्ये आपण बघितल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे जर तुम्ही फॉर्म्युलाने अप्लाय करायला पाहिलं तर आपला आन्सर येते नेचर ऑफ सरफेसवर क्वेश्चन मार्क, की हे घ्यायचं की नाही घ्यायचं. सेकंड, जर आपण आता प्रॉपर्टीज बघत आहे फ्रिक्शनच्या, तेव्हा जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की नॉर्मल रिएक्शन कुठेही येत नाही, कारण की म्यूएस काय, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ सरफेस मटेरियल, जे सरफेसशी रिलेटेड आहे. त्याचा एनशी काही घेणं देणं नाही, कारण की तुम्ही फोर्स वाढवा तुमचा एन वाढणार, म्यू काय राहणार आहे, सेम राहील. म्हणजे म्यूचं नॉर्मल रिएक्शनचं काही घेणं देणं नाही. नेक्स्ट काय म्हटलं इथे, तिसऱ्या केसमध्ये जर फ्रिक्शन लिमिट मध्ये दिलं असेल, फ्रिक्शन ऍट लिमिटिंग व्हॅल्यू, त्या टाइमला आपल्याला माहित आहे की Fs इज इक्वल्स टू म्यू टाइम्स एन होते. त्या टाइमला तुम्ही म्हणू शकता की ते एन वर डिपेंड करते. असं म्हणणार आहे का, नाही म्हणायचं, कारण तेव्हा पण कंडिशन काय, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इंडिपेंडेंट असं म्हटलंय. नॉर्मल विषय काही आपण बोललेलो नाही. तर बघा, एकाच क्वेश्चनवर 6 ते 7 प्रकारचे डिफरंट ऑप्शन बनवून तुम्हाला क्वेश्चन दिले जाऊ शकतात. ओके, सो फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ एरिया ऑफ कॉन्टॅक्ट विदिन लिमिट्स. आता ह्याच्यामध्ये नॉर्मल रिएक्शन आपण मेन्शन केलेलं नाही कुठेच. ठीक आहे, द मॅक्सिमम, आता मॅक्सिमम शब्दाला बघा, मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन, मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन. आता हा जो आहे मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन, लक्षात ठेवा हा एफ एस ची गोष्ट सुरू आहे, म्यू एस ची गोष्ट करत नाही. म्यू एस म्हणजे काय होते, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. इथे जो क्वेश्चन आहे आपला, परत तिथेच येऊ आपण. या क्वेश्चनवर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हटलं आहे. इथे जर फक्त मॅक्सिमम फ्रिक्शन म्हटलं असतं तर नॉर्मल रिएक्शन कामाची असती. रिएक्शन वाढली की फ्रिक्शन फोर्स वाढला असता. कोएफिशियंट वाढत नाही, कोएफिशियंट इंडिपेंडेंट असते. सो याचं करेक्ट आन्सर नॉर्मल रिएक्शन राहणार आहे. ठीक आहे, वापस या क्वेश्चनवर बघा. सातवा क्वेश्चन एकाच क्वेश्चनवर बनलेला आहे की मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन इज प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. इथे इम्पॉर्टंट शब्द काय, स्टॅटिक फ्रिक्शन हे इम्पॉर्टंट शब्द आहे. कोएफिशियंट इथे वर्ड आलेला नाही. ठीक आहे, इथे पण बघा, फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. इथे फ्रिक्शन शब्द आलेला आहे, कोएफिशियंट आलेला नाही. इथे पण फ्रिक्शन शब्द आलेला आहे, कोएफिशियंट आलेला नाही. पण आपल्याला माहिती आहे की हे जे रिलेशन आहे हे फ्रिक्शनचे प्रॉपर्टीज मुळे आहे, त्याच्या कंडिशन्स मुळे. कशाच्या, सरफेसच्या कंडिशन मुळे. आणि सरफेस काय, सरफेस काय, मटेरियलची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे म्यू पण काय, मटेरियलची प्रॉपर्टी आहे. बघा कन्फ्युजन, एकाच स्लाइड वरून एक क्वेश्चन 6 ते 7 प्रकारे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट, आता तेच आपण समजा थोडं सेपरेट करतो म्हटलं, त्यात काही स्टॅटिक फ्रिक्शनचे लॉज आहे, काही डायनॅमिकचे असतील. आता स्टॅटिकचे काय लॉ आहे, एकदम सिंपल आहे. स्टॅटिक फ्रिक्शन काय करते, सुरुवातीला ऍडजस्ट इटसेल्फ अप टू मॅक्सिमम व्हॅल्यू टू प्रिव्हेंट मोशन. हे माहिती आहे आपल्याला की जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे, लक्षात ठेवा स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, हा फोर्स आहे, कोएफिशियंट नाही. इट इज लेस दॅन इक्वल्स टू म्यू एस टाइम्स एन. हा आधी वाढत जाते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्याला माहिती आहे, आपण ऍज्युम केलाय की 10 आपली लिमिटिंग व्हॅल्यू आहे. 10च्या वर धक्का मारला का स्लाइड करायला लागते. 10 आपली लिमिटिंग व्हॅल्यू आहे, तर तिथपर्यंत तो स्वतःला काय करते, ऍडजस्ट करते. कशासाठी, मोशन प्रिव्हेंट करण्यासाठी स्वतःला ऍडजस्ट करते. ठीक आहे, सो मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे इज प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. परत सांगतो बघा, मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन नॉट कोएफिशियंट, नॉट म्यू एस. द मोशन बिगेन्स when applied force exceed Fs. ते पण आपल्याला माहिती आहे, राईट. नंतर आहे लॉज ऑफ डायनॅमिक फ्रिक्शन. एकदम सिंपल से लॉजिक आहे. डायनॅमिक फ्रिक्शन काय असते, कॉन्स्टंट असतात गिवन पेअर साठी, कारण की मोशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. इट इज स्लाइटली लेस दॅन
स्टॅटिक फ्रिक्शन अँड इट इज इंडिपेंडेंट ऑफ वेलॉसिटी. हे लक्षात ठेवजा, वेलॉसिटीवर डिपेंड करत नाही. तर आपला नेक्स्ट पॉइंट काय, इक्विलिब्रियम ऑफ बॉडी ऑन एन इन्क्लाइंड प्लेन. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, एक वर्ड आलाय तो म्हणजे इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय असते, जे काही समेशन ऑफ फोर्सेस असणार ते एक्स मध्ये असू द्या किंवा वाय मध्ये असू द्या, काय असले पाहिजे, सध्या इक्वल टू 0. आता बघा जी कंडिशन आपल्याकडे आहे की समजा आता हा ब्लॉक आहे, एक ठेवलाय आपण बॉडी इन्क्लाइंड प्लेनवर, अँगल आहे थीटा, तर ऑब्व्हियसली सगळ्यात पहिले मास तर खाली जाणार आहे. मासची व्हॅल्यू किती आहे, mg खाली चालला, राईट. आता हा प्लेन इन्क्लाइंड आहे, तर हा अँगल आणि हा अँगल दोन्ही काय झाले आहे, थीटा. तर याला मी दोन पार्ट मध्ये सेपरेट करू शकतो. ज्याच्यासोबत थीटा आहे त्याच्यासोबत काय येणार आहे, mg cos थीटा. ज्याच्यासोबत साइन थीटा नाही आहे तिथे काय येणार आहे, mg sin थीटा. आता फक्त आपण काय लो कंडिशन. आता बघा दोन केस आपल्याकडे आहे. केस नंबर 1, दोन केस आपल्याकडे, कुठल्या दोन केस आहे, केस नंबर 1 की बॉडी सध्या इक्विलिब्रियम मध्ये ऑलरेडी आहे. बॉडी कशी आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे, की बॉडी आहे इक्विलिब्रियम मध्ये. तर मग इक्विलिब्रियम मध्ये जर कंडिशन असेल तर फोर्स काय असणार आहे, बघा इक्विलिब्रियमची कंडिशन काय असणार आहे की जे लेफ्ट साइडचा फोर्स आहे तो राईट साइडला बॅलन्स असला पाहिजे. समजा राईट साइडचा फोर्स आहे एफ, ठीक आहे. सो एफ शुड बी इक्वल्स टू लेफ्ट साइडला कुठला फोर्स आहे, एक आहे mg sin थीटा, ठीक आहे, आणि हाच लेफ्ट साइडला चालला तर प्लस फ्रिक्शन. आता याची व्हॅल्यू बरोबर पुट करा की एफ इक्वल्स टू mg म्हणजे होते w, हा झाला साइन थीटा, आणि फ्रिक्शन म्हणजे काय झालं बघा, फ्रिक्शन म्हणजे काय, n म्हणजे इथे नॉर्मल रिएक्शन सध्या n लिहा किंवा r लिहा, n इंटू म्यू, राईट. हा फ्रिक्शन फोर्स आहे आपला. सिंपल सी पहिली केस आहे. आता बघा या फॉर्म्युल्यातून तुम्हाला दोन गोष्टी समजल्या पाहिजे. एक, दोन्ही सध्या काय इक्वल आहे, म्हणजे बॉडी एकदम स्टेबल कंडिशनला आहे, ना इकडे मूव्ह करणार आहे ना तिकडे मूव्ह करणार आहे, राईट. आता जर बॉडीला मोशन द्यायचं आपल्याला तर केस नंबर 2, केस नंबर 2 की आता बॉडीला काय द्यायचं आहे, समजा मोशन द्यायचं आहे, मोशन म्हणा किंवा मुवमेंट म्हणा. तर मुवमेंट दोन साइडला असू शकते, एक तर राईट साइडले किंवा लेफ्ट साइडले. जर मोशन राईट साइडला चालला असेल तर आपला फोर्स काय, एफ जास्त आहे. जर मोशन राईट साइडला चालला असेल याचा अर्थ की एफ इज ग्रेटर दॅन w sin थीटा प्लस r टाइम्स म्यू. किंवा जर लेफ्ट साइडला जायचं असेल तर एफ जो आहे खाली यासाठी हा एफ ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, कमी, तर एफ इज लेस दॅन w sin थीटा प्लस r टाइम्स म्यू. आता बघा हे आपले दोन कंडिशन आहे. ही कंडिशन कशासाठी आहे, लेफ्ट साइडचा राईट साइडचा फोर्स कमी आहे म्हणजे लेफ्ट साइडला मूव्ह होणार आहे. सो इट शुड बी डाउन द स्लोप, इट शुड बी डाउन द स्लोप. आणि या केस मध्ये हा कुठे जाणार आहे, अप द स्लोप, स्लोपच्या वरती जाणार आहे तो, कारण की वरचा फोर्स किती आहे, जास्त आहे. स्टेबल केस मध्ये दोन्ही काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. आता बऱ्याच वेळेस काय होते, मी एक सिस्टम तुम्हाला सांगतो, काय समजून घ्या की सेम ब्लॉक आहे, समजा सेम ब्लॉक आहे इथे, ठीक आहे. हा आपला अँगल आहे थीटा, ऑब्विसली खाली काय mg आहे डाउनवर्ड, राईट. इथे रिएक्शन, ओके. आता काही वेळेस काय असते, जर समजा तुम्हाला माहिती आहे, बघितलं तुम्ही इथे की याला जर mg ला तुम्ही वरती घेऊन गेले, सपोज एक फोर्स वरती घेऊन गेले तुम्ही, तर हा तुमचा अँगल काय बनणार आहे, थीटा. आता जर तुम्हाला आर मध्ये जर तुम्हाला हे पाहिजे असेल, काय म्हणते कंपोनंट्स, जे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल पाहिजे असेल, तर हा अँगल झाला थीटा, तर हा होणार आहे आर कॉस थीटा, हा होणार आहे आर साइन थीटा. आणि जो तुमचा फ्रिक्शन फोर्स आहे, कुठला फ्रिक्शन फोर्स आहे, डाऊन साइडला, या डाऊन साइडला काय फ्रिक्शन, समजा पहिल्या केस मध्ये जर फ्रिक्शन डाऊन साइडला आहे, याचे पण किती कंपोनंट बनणार आहेत, दोन कंपोनंट. कुठले, एक व्हर्टिकली डाऊनवर्ड तो असणार आहे एफ आर, आणि एक या साइडला तो पण असणार आहे एफ आय. थीटा कुठे आहे, हा इकडे असेल तर इकडे पण थीटा असेल, तर हा असेल एफ आर कॉस थीटा, हा असेल एफ आर साइन थीटा. एफ आर म्हणजे काय होते, फ्रिक्शन. आता या केस मध्ये जर तुम्हाला हॉरिझॉन्टल फोर्स इक्वल करायचे असेल, या केस मध्ये जर तुम्हाला हॉरिझॉन्टल फोर्स इक्वल करायचे असेल, तुम्हाला एफ जर तुम्ही फोर्स लावला इकडे, तुम्हाला त्याचं पण काय लावावं लागेल, कंपोनंट घ्यावं लागेल. तर हे पण एक पॉसिबिलिटी आहे, डिपेंडिंग ऑन की तुमचा आर जो आहे त्या आर सोबत साइन किंवा कॉस लागलेला आहे की नाही.
ते डिसाईड केल्यावर हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. इकडे mg ला आपण काय नाही केलाय, कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह नाही केलाय. या ठिकाणी आपण mg ला कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह केला, लेफ्ट आणि राईट. हे जास्त कठीण आहे, हे जास्त इझी आहे. रिझन काय, इथे एकच फोर्स आहे जो आपल्याला रिझॉल्व्ह करावा लागते. बाकी सगळे काय अलॉंग द प्लेन आहे. बाकी फोर्सेस कसे आहे, सगळे अलॉंग द प्लेन. ठीक आहे. पण इकडल्या साईडला जर लेफ्ट साईडचा आपण सॉल्व्ह करतो म्हटलं, तिथे अलॉंग द प्लेन एकच फोर्स आहे. अलॉंग द प्लेन म्हणण्यापेक्षा या प्लेन सोडून व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल एकच फोर्स आहे. तो फोर्स म्हणजे काय, mg. बाकी सगळे काय रिझॉल्व्ह करावे लागतील. तर हे जास्त ऍक्युरेट, म्हणजे ऍक्युरेट म्हणण्यापेक्षा जास्त फिजिबल नाही आहे. विनाकारण एक्स्ट्रा ताण घ्यायची गरज नाही. तर तुम्हाला आयडिया समजली असेल, राईट. तर ही होती आपली इक्विलिब्रियमची कंडिशन. आता फ्रिक्शनशी रिलेटेड जवळपास सगळे कन्सेप्ट आपण बघितले, स्टॅटिक, डायनॅमिक, ऑन द स्लोप. ठीक आहे. तर आता क्वेश्चन कडे जाऊया शायद आपण. हा ओके, क्वेश्चन बघा. द फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी, कंडिशन पा बॉडी इन मोशन. जसा शब्द आला मोशन, जसा काय आला, जसा शब्द आला मोशन. मोशन म्हणजेच काय होते, डायनॅमिक किंवा कायनेटिक. तर आन्सर काय असलं पाहिजे, कायनेटिक फ्रिक्शन. आता कोणी म्हणा सर रोलिंग का बरं नाही, तर रोलिंग आणि कायनेटिक मध्ये फरक आहे. कायनेटिक मध्ये जेव्हा आपण मोशन करतो, कायनेटिक फ्रिक्शन मध्ये इथे जे मोशन आहे, या मोशन मध्ये जो कॉन्टॅक्ट सरफेस आहे तो नाही बदलत. जो कॉन्टॅक्ट सरफेस आहे ना, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. द कॉन्टॅक्ट सरफेस डू नॉट चेंज. पण जर तुम्ही रोलिंग फ्रिक्शनची गोष्ट केली, रोलिंग फ्रिक्शन शब्दच का बरं पडला, कारण की समजा हा व्हील असेल, एखाद्या चाक म्हणजे गाडीचा चाक असेल, आणि हे चाक जर समजा याच्यावर मूव्ह करत आहे, तर आधी जो पॉइंट इथे आहे तो या टर्निंग नंतर काय होणार आहे, हा पॉइंट जाणार आहे समोर वरती, हा पॉइंट मूव्ह करणार आणि हा नवीन पॉइंट आता कॉन्टॅक्ट मध्ये येईल. तर बेसिकली काय होऊ राहिलं, प्रत्येक टाइमानंतर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होऊ राहिला. म्हणून कायनेटिक फ्रिक्शन मध्ये रोलिंग फ्रिक्शन मध्ये फरक काय, की कायनेटिक फ्रिक्शन मध्ये जे मोशन आहे तिथे कॉन्टॅक्ट सरफेस चेंज होत नाही. समजा हा ऑब्जेक्ट आहे कुठल्या तरी W नावाचा, हा जर समजा फोर्स समोर चालला असेल, तर ऑब्विसली फ्रिक्शन काय येणार आहे लेफ्ट साइडला, आणि हा कॉन्टॅक्ट सरफेस बदलत नाही. राईट. तर करेक्ट आन्सर आहे कायनेटिक फ्रिक्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, विच फ्रिक्शन इज जनरली ग्रेटर. याच्या आधी पण क्वेश्चन मध्ये बघितलं आपण, सगळ्यात जास्त मोठं फ्रिक्शन कुठलं असते, सगळ्यात मोठं स्टॅटिक. ठीक आहे. नंतर असते कायनेटिक, नंतर असते रोलिंग, आणि नंतर असते सगळ्यात छोटं काय असणार आहे, फ्लुइड. आता डिपेंडिंग ऑन द फ्लुइड ते पण चेंज होते, आणि डिपेंडिंग ऑन द रोलिंग त्याला आपण इंटरचेंज करू शकतो. ठीक आहे. पण मॅक्सिमम टाइमला फ्लुइड काय असणार आहे, सर्वात शेवटी. म्हणून आपण बघा, बॉल बेरिंगच्या आतमध्ये पण वॅक्स लावतो किंवा ऑइल टाकतो. सायकल मध्ये ऑइलिंग केली आहे ना, ते पण तेच आहे, की रोलिंग न मन भरलं तर आणखी फ्लुइड टाका, त्याने काय होते, आणखी फ्रिक्शन कमी होणार. सो ग्रेटर कुठला आहे, स्टॅटिक. नेक्स्ट परत, आता हा जास्त ॲक्युरेट क्वेश्चन आहे तो आधीच्या क्वेश्चन पेक्षा. तिथे इंडिपेंडंट शब्द वापरला होता, त्याच्यामुळे ते ऑप्शन जे आहे ते मल्टिपल ऑप्शन झाले. पण डिपेंडंट जर विचारलं जास्त सोपं आहे. तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, ठीक आहे. तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन डिपेंड्स, कशावर डिपेंड करते, लक्षात ठेवा. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय, इट इज प्रॉपर्टी ऑफ सरफेस. इट इज द प्रॉपर्टी ऑफ सरफेस, सरफेसची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. इनहेरंट प्रॉपर्टी, इनहेरंट म्हणजे काय, जसा सरफेस आहे तसा, जेवढं शाईन पॉलिश असेल तेवढं फ्रिक्शन कमी, जेवढं उबड खाबड असेल तेवढं फ्रिक्शन जास्त. तर मासवर बिलकुल नाही. आता बघा सगळं सांगतो, मासवर नाही, नेचर ऑफ सरफेसवर आहे, कारण की सरफेसची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. एरिया ऑफ कॉन्टॅक्टची नाही. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आणि फ्रिक्शन फोर्स मध्ये आपण रिलेशन बघितलं, असं काही खास नाही आहे, कारण की फॉर्म्युला जो आहे फ्रिक्शनचा तो काय, मॅक्सिमम फ्रिक्शन म्यू एस इंटू एन. या दोन्ही केस मध्ये जर तुम्ही नॉर्मल रिएक्शन काढतो म्हटलं, ते पण इंडिपेंडेंट ऑफ सरफेस आहे, फ्रिक्शन पण इंडिपेंडेंट आहे. पण जास्त करेक्ट ऑप्शन शोधणं हे आपल्याकडून एक्सपेक्टेड आहे. बघा बऱ्याच वेळा काय होते की क्वेश्चन पेपर मध्ये एकासारखे दिसणारे बरेच आन्सर येतात, त्यापैकी जास्त करेक्ट कुठला आहे हे चूज करणं आपली चॉईस आहे, आणि तेच आपल्याकडून एक्सपेक्ट केलं जाते की तुम्ही जास्त करेक्ट आन्सर टिक करा. ठीक आहे. वेलोसिटी बिलकुलच नाही आहे. द अँगल ऑफ रिपोज इज इक्वल्स टू, माहिती आहे आपल्याला. अँगल ऑफ रिपोज म्हणजेच काय होते, अँगल ऑफ
फ्रिक्शन. ठीक आहे, बाकी काही चेक करायची गरज नाही, हा डायरेक्ट टू द पॉइंट क्वेश्चन आहे. सो मॅक्सिमम क्वेश्चन तुमचे टू द पॉइंट आणि कन्सेप्च्युअल असतात, जास्त मिक्सअप करायची गरज नाही. ओके, नाउ फॉर अ बॉडी टू मूव्ह अप, कशामध्ये, इन्क्लाइंड प्लेन मध्ये वरती जायचं असेल, द अप्लाइड फोर्स मस्ट बी, म्हणजे हा इन्क्लाइंड प्लेन आहे आपला, हा समजा अँगल थिटा दिला असेल त्याने, इथे काहीतरी असेल आपला डब्ल्यू, हा डब्ल्यू खाली वर्क करणार, मोशन पाहिजे वरती जाणार, इकडे असणार आपली नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे, आता आपण याला न करता या डब्ल्यू ला आपण या दोन पार्ट मध्ये सेपरेट केलेला आहे. यासोबत अँगल आहे, तर हा झाला डब्ल्यू कॉस थिटा, हा झाला डब्ल्यू साइन थिटा, आणि हा मूव अप चालला म्हणून लेफ्ट साइडला काय येणार आहे, फ्रिक्शन येणार आहे. फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय, म्यू एस इंटू एन. ठीक आहे, अजून जस्ट स्टार्ट व्हायचं आहे. सो बस आता फॉर्म्युला सॉल्व्ह करून बघा, एकदम सिंपलचं काम आहे. सो लेफ्ट साइडला आला पाहिजे डब्ल्यू साइन थिटा, तर डब्ल्यू साइन थिटा एक इथे आहे, याच्यामध्ये आणखी फ्रिक्शन फोर्स पण आला पाहिजे, त्याच्यामध्ये आणखी काय करायचं आहे, फ्रिक्शन फोर्स पण टाकायचा आहे. मग आता जर आपण हे टिक करतो म्हटलं किंवा हे टिक करतो म्हटलं, झिरो तर नाहीच आहे, इक्वल टू किंवा लेस दॅन हे पण नाही येणार. का बरं, कारण की मोशन झालंय अप साइडला, तर हा पण नाही येणार, हा पण नाही, लेस दॅन नाही, इक्वल टू पण नाही, कारण की डब्ल्यू साइन थिटा पेक्षा जास्त असला पाहिजे. हे लॉजिक झालं, डब्ल्यू साइन थिटा पेक्षा काय असलं पाहिजे, जास्त. पण आता एक्झॅक्टली किती आहे ते काढणं एकदम सोपं आहे. बघा, एफ इक्वल्स टू लेफ्ट साइडचे फॉर्म्युले बघा काय आहे, तर एक आहे डब्ल्यू साइन थिटा जो ऑलरेडी आला, प्लस फ्रिक्शन फोर्स आहे तो आहे म्यू टाइम्स एन. आता एन जर काढायचा असेल तर बघा, हा एन कायच्या अपोजिटच्या बरोबर असला पाहिजे, डब्ल्यू कॉस थिटाच्या बरोबर. सो याच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, एन म्हणजे काय होते, डब्ल्यू कॉस थिटा, आणि हा झाला डब्ल्यू साइन थिटा. हे कशाची व्हॅल्यू आहे, लेफ्ट साइडला येणाऱ्या फोर्सची. आपल्याला कुठे घेऊन जायचा आहे, राईट साइडला, तर हा जो फोर्स आहे हा कमी असला पाहिजे एफ पेक्षा, म्हणजे एफ काय याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. फॉर द अप्लाइड फोर्स, जो आपण फोर्स अप्लाय करणार आहे त्याचं नाव आहे एफ, इट शुड बी ग्रेटर दॅन डब्ल्यू साइन थिटा प्लस म्यू टाइम्स डब्ल्यू कॉस थिटा. हे करेक्ट ऑप्शन आहे. द लॉ स्टेटिंग फ्रिक्शनल फोर्स इज independent of contact area is valid only when. ओके, लक्षात ठेवा, फ्रिक्शन फोर्स केव्हा येते, जेव्हा फ्रिक्शन होणार आहे. फ्रिक्शन केव्हा होणार आहे, जेव्हा सरफेस काय असले पाहिजे, रफ असले पाहिजे. तर सरफेस रफ साठीच फ्रिक्शन आहे, आणि फ्रिक्शन असेल तरच काय होणार आहे, फ्रिक्शनल फोर्स येईल. सरफेस रफ आहे, देअरफॉर फ्रिक्शन, आणि फ्रिक्शन जर असेल तरच काय होणार आहे, देअरफॉर फ्रिक्शन लॉ. बिना फ्रिक्शनचा फ्रिक्शन लॉ लागत नाही, लक्षात ठेव जा. आता वाटलं की नाही बा फ्रिक्शन कमी करायचं आहे, कोणी स्मूथ करू राहिलं, कोणी लुब्रिकेट करू राहिलं, फ्रिक्शनच नाही तर फ्रिक्शनचा लॉ येणार नाही. तर फ्रिक्शन पहिले आला पाहिजे, आणि तो काय, जेव्हा सरफेस काय असतात, रफ असतात, बाकीच्याची गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ म्यू फॉर स्टील ऑन ड्राय इज. आता हे तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू माहित असली पाहिजे. आय थिंक की ही व्हॅल्यू 0.3 आहे, तर तुम्ही काय करा, एकदा चेक करून घ्या ऑनलाईन. ठीक आहे, चेक करा, तुमचं काम आहे, बट आय थिंक इट इज 0.3. चेक करा. द फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन मूव्हिंग कार, टायर अँड द रोड इज. ऑब्वियस आहे, टायर, कारचा टायर मूव्ह करते, माहिती ना आपल्याला. समजा कारचा टायर आहे, ठीक आहे, आता हा कारचा टायर जर मूव्ह करत असेल, हा जो पॉइंट आहे हा स्लाइड करणार आहे का, नाही, हा काय करणार आहे, असा रोल करणार आहे. तर रोल करत असणार, त्याच्यामुळे फ्रिक्शन पण काय येणार आहे, रोलिंग फ्रिक्शन. सो नॉट स्टॅटिक, कारण की मुवमेंट आहे, कायनेटिक पण नाही, कारण की सरफेस बदलत आहे. सो रोलिंग फ्रिक्शन इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट, इफ म्यू इक्वल्स टू 0.577, सो म्यू इक्वल्स टू काय असते, टॅन इनवर्स ऑफ, सॉरी टॅन थिटा. सो थिटा इक्वल टू काय असणार आहे, टॅन इनवर्स ऑफ म्यू. म्यूची व्हॅल्यू किती आहे, थिटा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 0.577. आता बघा 0.5 म्हणजे काय होते, 1/2. 1 पेक्षा छोटी व्हॅल्यू म्हणजे अँगल 45 पेक्षा लहान आहे. तर हे सगळे ऑप्शन काय झाले, कमी झाले, कारण की आपल्याला माहिती आहे टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. मग जर व्हॅल्यू 1 पेक्षा छोटी आहे म्हणजे हे अँगल पण काय असला पाहिजे, सिन्स 0.577 इज लेस दॅन 1,
सो देअरफॉर थीटा इज ऑल्सो लेस दॅन 45 डिग्री आणि 45 डिग्री पेक्षा लहान एकच ऑप्शन आहे तो म्हणजे 30 डिग्री. दॅट्स इट, सिंपल. द फ्रिक्शनल फोर्स इज, फ्रिक्शनची प्रॉपर्टी काय, इट इज ऑलवेज अपोजिट टू मोशन. सो डायरेक्ट अपोजिट टू मोशन, बाकीचं काहीही घेणं देणं नाही. सिंपल टू द पॉइंट. ठीक आहे, ओके. तर आपण या ठिकाणी असं फ्रिक्शन कंप्लीट केलेलं आहे आणि ठीक आहे, अशी होप करतो की तुम्हाला सगळे क्वेश्चन समजले असतील, मागचे कन्सेप्ट समजले असतील. ऑब्विसली काही डाऊट असेल तर तुमच्यासाठी कमेंट सेक्शन अवेलेबल आहे किंवा तुम्ही आमच्या ॲपवर जाऊन विचारू शकता. तुम्हाला आपल्या ॲपचं नाव माहितीच आहे, ॲपचं नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस PCC, जे तुम्हाला कुठे भेटणार, ॲप स्टोअरवर, नाही तर खाली दिलेल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन लिंकवर तुम्ही चेक करा, तिथे तुम्हाला ॲपची लिंक भेटणार आणि टेलिग्राम चॅनलची पण लिंक भेटणार, जिथे तुम्ही तुमच्या क्युरीज आम्हाला विचारू शकता आणि या कोर्स बद्दल पण आणखी माहिती मिळवू शकता. परत भेटूया नवीन चॅप्टर सोबत. टिल देन, थँक्यू व्हेरी मच.